राज्यभर 195 धाडी, 192 व्यक्तींना अटक. एफडीएचे अधिकारीही खडबडून जागे झाले आहेत. भ्रष्टाचाराला आणि नियमबाह्य कामांना वठणीवर आणणारे धडाकेबाज IAS अधिकारी तुकाराम मुंढे हे पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. ज्या खुर्चीवर ते बसतात तिथले सिस्टीम ही कशी गदागदा हलते याचा प्रत्यय पुन्हा एकदा महाराष्ट्राला येतोय. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच FDAच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढेंनी भेसळखोरांना आणि बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांना सळो की पळो करून सोडलंय. अवघ्या 5 दिवसात, होय फक्त 5 दिवसात राज्यभरात तब्बल 195 ठिकाणी छापे टाकून 192 जणांना थेट गजाआड धाडलंय. सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर नेमकी काय मोठी कारवाई झाली आहे जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. 25 मे रोजी तुकाराम मुंढेंनी FDAचे आयुक्त म्हणून सूत्र हाती घेतली आणि त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सरळ आदेश दिले की जनतेच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही, तातडीनं धाडी टाका. त्यांच्या या आदेशानंतर सुस्त बसलेला FDA विभाग खडबडून जागा झाला. जून महिन्यात पहिल्या 5 दिवसात म्हणजेच 1 ते 5 जून दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मोठी मोहीम राबवण्यात आली. या 5 दिवसात काय घडलं याचा आकडा खरं तर थक्क करणार आहे. राज्यभरात एकूण 195 ठिकाणी छापे टाकले, 123 FIR हे दाखल झाले आणि तब्बल 192 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. या धडक कारवाईत जवळपास 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल, बेकायदेशीर आणि प्रतिबंधित साठा हा जप्त सुद्धा करण्यात आलाय. या धडक मोहिमेचा सगळ्यात मोठा फटका पुणे आणि कोकण विभागाला बसलाय. पुणे क्षेत्रात तब्बल 79 धाडी टाकून 8,19,000 रुपयांचा माल हा जप्त करत 78 जणांना अटक सुद्धा करण्यात आली आहे. तर FDAच्या सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत सोमवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, कोथरूड आणि हडपसर परिसरातील ही कारवाई सुद्धा करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान खवा, पनीर, चीज अॅनालॉग आणि तूप यांचे 35 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. जप्त केलेल्या साठ्यात 2,806 किलो पनीर, 13,127 किलो खवा, 138 किलो चीज अॅनालॉग आणि 960 किलो तुपाचा समावेश आहे. हे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. यानंतर मोशी आणि पिंपरी चिंचवड परिसरात सुद्धा लाखो रुपयांचा प्रतिबंधित साठा हा जप्त करत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे राजधानी मुंबईतही 30 वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून 3,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 30 जणांना बेड्या ठोकल्यात. नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा अशीच कारवाई सुरू आहे. या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉटेल आणि डेअरीमध्ये मिळणारा निकृष्ट दर्जाचं केमिकल वापरून तयार केलेलं पनीर आणि दूध भेसळ यावर तुकाराम मुंढेंची आता नजर रोखली गेली आहे. नुकतीच त्यांनी डेअरी उद्योगाच्या शिष्टमंडळासोबत बैठक सुद्धा घेतली आणि स्पष्ट बजावलंय की दुधातील आणि दुग्धजन्य पदार्थांमधली भेसळ ही महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय आपण थांबणार नाही. दरम्यान सातारा जिल्ह्यातील माण, जावळी आणि कराड तालुक्यांमध्ये सुद्धा तूप, फरसाण आणि शेव विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तिथं 4 नमुने हे तपासणीसाठी घेण्यात आले आहेत आणि सुमारे 2,38,000 रुपयांचा साठा हा जप्त सुद्धा करण्यात आलाय. तुकाराम मुंढेंच्या या मोहिमेमुळे धाबे दणाणले आहेत. आता अनेक हॉटेल्सच्या बाहेर आमच्याकडे शुद्ध दुधापासून बनवलेलं पनीर मिळेल असे बोर्ड सुद्धा लागायला सुरुवात झाली आहे. हा या कारवाईचा धाक आहे. तुकाराम मुंढेंनी फक्त छोट्या दुकानदारांवर कारवाई केली नाहीये, तर त्यांनी थेट इशारा दिलाय की जे मोठे ब्रँड्स किंवा सेलिब्रिटी टेलिव्हिजनवर भ्रामक आणि खोट्या जाहिराती करून ग्राहकांची दिशाभूल करतात त्यांच्यावर सुद्धा औषधे आणि जादूटोणाविरोधी आक्षेपार्ह जाहिराती कायद्यानुसार थेट न्यायालयीन कारवाई केली जाईल. जनतेची फसवणूक करणाऱ्या कोणत्याही मोठ्या ब्रँडची गय केली जाणार नाही. हा मुंढे पॅटर्न आहे. सोबतच राज्यात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि तत्सम घातक पदार्थांविरोधात अन्न आणि औषध प्रशासनानं 1 ते 5 जून या कालावधीत 195 छापे टाकून 192 जणांना अटक सुद्धा केली आहे. या कारवाईमध्ये 1,99,18,475 रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा हा जप्त करण्यात आलाय. खरं तर 25 वेळा बदली होऊनही ज्या अधिकाऱ्याची कडक शिस्त आणि प्रामाणिकपणा तीळ मात्र कमी झालेला नाही, तर तुकाराम मुंढेंनी FDAचा ताबा घेताच संपूर्ण यंत्रणा ही वेगाने धावू लागली आहे. पण या मोहिमेत सर्वसामान्यांचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला तुमच्या परिसरात, जेवणात, औषधात किंवा मिठाईत कुठेही भेसळ आढळली तर घाबरू नका, थेट FDAकडे तक्रार नोंदवा. कारण ही लढाई तुमच्या आणि आमच्या आरोग्याची सुद्धा आहे. तुकाराम मुंढे यांच्या या धडाकेबाज कारवाईबद्दल तुमचं मत काय आहे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.